स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर केलाय। एकूण 270 कोटींचा निधी मंजूर केलाय। याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने काढलाय। दरम्यान सत्ताधारी पक्षातील केवळ नवनिर्वाचित आमदारांना 5 कोटींचा निधी दिल्यामुळे अन्य आमदारांमध्ये नाराजी आहे। भाजपच्या 37, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10, शिंदे सेनेच्या 5 आणि इतर 2 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी दिलाय। नवनिर्वाचित आमदारांना हा निधी दिलाय। महायुतीच्या 54 आमदारांना मतदारसंघातल्या विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी राज्य सरकारने दिलाय। 54 आमदारांना 5 कोटीप्रमाणे 270 कोटींचा निधी दिलाय। पहिल्यांदाच निवडून आलेल्या 47 सत्ताधारी आमदारांना निधी दिलाय। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीकडून ही मोर्चे बांधणी सुरू आहे। राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीच्या आमदारांकडून वाढीव निधीची मागणी केली जात होती। सुरुवातीला सत्ताधारी आमदारांना 10 कोटींचा विकास निधी देण्याची योजना होती। तिजोरीवरील ताणामुळे 10 कोटींची निधी देण्याची योजना तुर्तास बाजूला ठेवली आणि 5 कोटींचा निधी 54 आमदारांना दिला। एकीकडे निधी नसल्याने शासकीय कामांवर परिणाम झाला असताना आमदारांना खुश करण्यासाठी निधीची खैरात वाटली जाते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।